खासदाराच्या मुलीसाठी भावाशी ताणलं आणि मनसेची जागा गेली। सेनेला गेल्यानंतर मग त्यांचे खासदार आहेत, खासदारांना आपल्या मुलीसाठी सेफ वॉर्ड पाहिजे होता आणि मग त्यांनी आग्रह धरून ती सीट त्यांच्याकडे दिली। मनसेच्या माजगावकरांना डावलून राजूल पाटलांना दिलं होतं तिकीट। ही परिस्थिती पक्षावर ओढवलीच नसती। सेनेसाठी हे ॲक्च्युली खूप अतिशय चुकीचं घडलेलं आहे। तिकीट देऊ नका, खासदार जाणार, संदीप देशपांडेंनी दिलेला इशारा। आता असं वाटतंय की पक्षाला पण वाटलं असेल की बाबा ही सीट मनसेला जर मिळाली असती तर आज आमच्या इथे ते नगरसेवक म्हणून आम्ही निवडून आलो असं आणि कुठे जाण्याचा प्रश्नच आला नसता। मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकरांच्या या भावना। आता मुंबई मनपा निवडणुकीच्या प्रचारवेळीचं हे दृश्य पहा, ज्याची खूप चर्चा झाली होती आणि भांडूपच्या 114 वॉर्डची शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू होती। राज ठाकरे मनसे शिवसेना युतीच्या मशाल चिन्हावरील उमेदवार राजूल पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते, पण त्याआधी त्यांची वाट पाहत उभ्या होत्या मनसेच्या बंडखोर उमेदवार आणि माजी नगरसेविका अनिशा माजगावकर। राज ठाकरेंनी त्यांना पाहताच ताफा थांबवला आणि काच खाली करून अभिवादन स्वीकारल्याचं आपण पाहिलं असेल, की जे प्रचंड व्हायरल देखील झालं होतं। युतीत काही जवळच्या जागा जातात, सहकारी नाराज होतात, दूर जातात, याचं खूप वाईट वाटतं असंही राज ठाकरे म्हणाले होते। त्यातील भांडूपची ही जागा होती जी मनसेनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सोडली। कुणासाठी? तर खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजूल पाटील यांच्यासाठी। कट टू आजची परिस्थिती। अखंड शिवसेनेचे 2 भाग झाल्यानंतर 4 वर्षांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का देत 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली। या 6 खासदारांमध्ये ईशान्य मुंबईचे हेच खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश आहे। त्यामुळेच या मतदारसंघाची चर्चा करणं, तिथं घडलेल्या घडामोडींचा आणि ठाकरे बंधूंच्या चुकलेल्या किंवा मग चुकवलेल्या रणनीतीवरती भाष्य करणं गरजेचं झालंय। नमस्कार, मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई। लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं, त्यानंतर विधानसभेत मवियाला सपाटून मार खावा लागला। पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या बलाढ्य आव्हानाला तोंड देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले। दोन्ही ठाकरे तोफा एकत्र आल्यास मराठी माणसाची एकजूट मुंबईत महायुतीला तगडी टक्कर देऊ शकेल, याची रणनीतीही या निमित्तानं आखली गेली। कधीही युतीत न लढणारी मनसे पहिल्यांदा युतीच्या गणितात आकडेमोडीत सामील झाली। अर्थात दोन्ही सेनांचा कोर वोटर म्हणजे मराठी माणूस। त्यामुळे मराठी बहुल मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षामध्ये चढाओढ होणार हे निश्चित होतं। त्यामुळे मुंबईमध्ये मराठी बहुल मतदारसंघांमध्ये ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली। ज्यात सर्वाधिक चर्चेत ठरलेल्या मतदारसंघांमध्ये एक होता तो म्हणजे भांडूपचा वॉर्ड क्रमांक 114। इथं मनसेची हक्काची मतं राहिलीत आणि नगरसेवकही निवडून आलेला होता। पण हा वॉर्ड येत होता ईशान्य मुंबईत, जिथं खासदार होते संजय दिना पाटील। त्यांनी आपल्या कन्येसाठी या वॉर्डातून तयारी सुरू केली आणि या जागेसाठी दोन्ही पक्षांमध्ये अगदी शेवटपर्यंत ओढाताण झाली। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत इथले उमेदवार वेटिंगवरती होते। मनसेच्या अनिशा माजगावकर यांनी शिवतीर्थ सोबतच मातोश्रीवरही आपली भावना व्यक्त करण्याचा पूर्ण प्रयत्न केला। तिकिटाच्या प्रतीक्षेत अनिशा माजगावकर शिवतीर्थवर फेऱ्या मारत होत्या, पण हा वॉर्डचा निकाल काही शेवटपर्यंत लागत नव्हता। सरते शेवटी मनसेनं नमतं घेत वॉर्ड थोरल्या भावासाठी सोडला। खासदार कन्येसाठी उद्धव ठाकरेंनी वॉर्ड आपल्याकडे खेचून आणला। मनसेला इथं बंडखोरीला सामोरं जावं लागलं। अनिशा माजगावकर अपक्ष लढल्या। ठाकरे बंधूंनी युती धर्म पाळून युतीच्याच उमेदवारांचा प्रचार केला। अगदी राज ठाकरेही राजूल पाटील यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात आले आणि मनसैनिकांना मशाल चिन्हावरती मतदान करण्याचं आवाहन केलं। राजूल पाटील निवडूनही आल्या। युती धर्म पाळला गेला। अनिशा माजगावकरांना दुसऱ्या क्रमांकाची मतं पडली। यातूनच मनसेच्या इथल्या ताकदीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। आज मात्र ज्या खासदाराच्या मुलीसाठी उद्धव ठाकरेंनी मनसेची जागा खेचून आणली, ते खासदार आज त्यांच्यासोबत राहिलेले नाहीत। तर या क्षणाला मनसेच्या बंडखोर अनिशा माजगावकर यांची काय भावना आहे ती पाहूयात। परंतु असं असताना त्यांचा आग्रह होता, आमच्या पक्षाचा आग्रह होता आणि युतीमध्ये ती सीट सेनेला गेली आणि सेनेला गेल्यानंतर मग त्यांचे खासदार आहेत, खासदारांना आपल्या मुलीसाठी सेफ वॉर्ड पाहिजे होता आणि मग त्यांनी आग्रह धरून ती सीट त्यांच्याकडे गेली। खरं तर आज ही परिस्थिती पक्षावर ओढवलीच नसती। भले सेनेसाठी हे ॲक्च्युली खूप म्हणजे जे घडलं आता ते खूप अतिशय चुकीचं घडलेलं आहे। जर एखादा खासदार, ते खासदार साहेब पहिले दुसऱ्या पक्षात होते, ह्या पक्षात आल्यानंतर ते निवडून आलेले शिवसेनेमध्ये, त्यांनी स्वतःच्या मुलीसाठी म्हणजे म्हणतात ना की पक्षाचा आग्रह होता का ह्यांचा आग्रह होता हे त्यांनाच माहिती। तर ती सीट मागून घेतली, निवडून आणला। त्यावेळी मला खूप त्रास दिला, मी अपक्ष म्हणून लढवलं, कारण की लोकआग्रहास्तव मला अपक्ष म्हणून लढवावं लागलं तिथे सीट।
आणि सेकंड नंबरची मतेही मी आज तिथे घेतलेली आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आता असं वाटतंय की पक्षाला पण वाटलं असेल की बाबा ही सीट मनसेला जर मिळाली असती तर आज आमच्या इथे ते नगरसेवक म्हणून आम्ही निवडून आलो असं आणि कुठे जाण्याचा प्रश्नच आला नसता. आज खासदार फुटीनंतर खुद्द मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही या भांडूप प्रकरणाबाबत गौप्यस्फोट केला. मुंबई मनपा निवडणुकीवेळी आपण स्वतः मातोश्रीवर याची कल्पना दिली होती. संजय दिना पाटील हे तुमच्यासोबत राहणार नाहीत, त्यामुळे राजूल यांना तिकीट देऊ नये असं सांगितलं होतं, असं संदीप देशपांडे म्हणालेत. बरं, आता राजूल पाटील एकट्या काही पक्षाला रामराम करून वडिलांसोबत शिंदेंची कास धरू शकत नाहीत. तांत्रिकदृष्ट्या ते काही शक्य नाही, हे स्वतः ठाकरेंच्या मनपाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनीही म्हटलंय. त्या ज्या थांबल्या त्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे आहेत. वडील एका बाजूला आणि मुलगी एका बाजूला होऊ शकतं का? आणि त्या असतील तर आम्ही स्वागत केलंच आहे. यावं, बसावं, पक्षात काम करावं. अनेक घराणी अशी आहेत की आई एकाकडे तर मुलगा वेगळीकडे, वडील वेगळीकडे, तर आम्ही त्यांचं स्वागत करतोय. फक्त कुठला भेदाभेद न करता काम करावं आम्हाला मान्य आहे, पण टेक्निकल प्रॉब्लेममुळे दिखावा नकोय कोणाचाच. त्यामुळे राजूल यांनी थेट मातोश्री गाठत आपण ठाकरेंसोबतच राहून काम करणार असल्याचं जाहीर केलं. माझी आणि वडिलांची राजकीय वाट वेगळी आहे असं कळवलंय. इतकंच काय, तर खासदार फुटल्यानं उद्धव ठाकरेंनी मतदारसंघात जो दौरा आयोजित केलाय त्याची स्वागताची जबाबदारी देखील माझी आहे असं म्हटलं. उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघाचा दौराही केला, जिथं खासदार संजय दिना पाटलांवरती टीका केली, जिथं राजूल पाटीलही उपस्थित होत्या. पण शिंदेच्या सेनेचे अमय घोले यांनी केलेल्या दाव्यानुसार जर मुंबई मनपामध्येही ऑपरेशन टायगर राबवलं गेलं तर त्यांनी तर थेट किशोरी पेडणेकरांनाच ओपन ऑफर देत त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे असल्याचं म्हटलंय. तसंच ठाकरेंचे 20 ते 25 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केलाय. आता यात राजूल पाटील यांचं नाव नसेल हे दाव्यानिशी कोण सांगू शकेल? असो, या सगळ्यात मुंबईच्या राजकीय पटलावरती आज परिस्थिती काय, तर ठाकरे बंधूंनी एक खासदारही गमावला आणि मनसेनं आपली हक्काची एक जागा. अर्थात तिथला नगरसेवक आज ठाकरे बंधूंचाच आहे, पण मनसेच्या रेल्वे इंजिनचा नाही, तांत्रिकदृष्ट्या मशाल चिन्हाचा आहे असं म्हणता येईल. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.